भारताला स्वातंत्र्य मिळवून 70 वर्ष झाली तरी आज नागठाणा या गावात साधी स्मशानभूमी सुद्धा नाही। आज दिनांक 11 जून 2024 रोजी राजू मनोहर परतेकी यांचे आजारामुळे निधन झाले, परंतु दवाखान्यापासून प्रेत घरी आणले असता ज्या शेतमालकाच्या शेतात प्रेत जायले जात होते त्याने स्पष्ट नकार दिल्यामुळे गावकरी संतप्त होऊन कार्यालय ग्रामपंचायत रोठा या गावात आले आणि थेट सरपंचाला आम्ही अंतिम संस्कार ग्रामपंचायत मध्येच करणार नाही तर आमच्या गावाला स्मशानभूमी द्या असे संतप्त नागरिक बोलत होते। त्यावेळी सरपंचांना उत्तर देणे सुद्धा जड जात होते। नागरिकांचे एकच म्हणणे होते की दर 5 वर्षांनी तुम्ही मोठी आश्वासने देता, परंतु तुम्ही गावाकरिता एक साधी स्मशानभूमी करू शकत नाही। राबून कष्ट करून शेवट अंतिम संस्कार शांततेत पार पडावा अशी सर्वांची इच्छा असते। घरचे चिल्ले पिल्ले बायका पोरं नातेवाईक दुःखांमध्ये असतात, परंतु त्याच परिस्थितीत आज त्यांना थेट ग्रामपंचायतचा सामना करावा लागतोय। त्यावेळेस नागठाणा या गावचे मनोज वाळके यांनी कृषी योद्धा अमोल ठाकरे यांना फोन करून या घटनेची सर्व माहिती दिली। तेव्हा तात्काळ अमोल ठाकरे ग्रामपंचायत कार्यालय येथे पोहोचून सचिव चव्हाण, तहसीलदार वर्धा आणि पोलीस स्टेशन सावंगी मेघे यांना कळविले। तेव्हा सचिव यांनी सांगितले की नागठाणा गावात जागा उपलब्ध नाही, निधी आलेला आहे, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहेत, पण किती दिवस आणि कधीपर्यंत या गावकऱ्यांनी वाऱ्यावर प्रेत जाळायचे, त्यांच्या या दुःखावर कुठपर्यंत मीठ सोडायचं ह्याच प्रश्नाला घेऊन अमोल ठाकरे यांनी नागठाणा या गावकऱ्यांशी संवाद साधला आणि सांगितले की प्रेताची अवहेलना करू नका, अंतिम संस्कार निपटवून नंतर आपण हा प्रश्न उपस्थित करून सरपंच, तहसीलदार आणि प्रशासन यांना विनंती करून आपण आपल्या गावामध्ये स्मशानभूमी आणण्याकरिता योग्य ते प्रयत्न करू। तेव्हा कृषी योद्धा अमोल ठाकरे यांनी ही परिस्थिती हाताळली आणि गावकऱ्यांनी अंतिम संस्कार करण्याचे ठरविले। याकडे ग्रामपंचायत कार्यालयाने याकडे गांभीर्याने लक्ष घातले नाही, तर अमोल ठाकरे व नागठाणा गावातील नागरिकांना घेऊन ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणाला बसू असे यावेळी सांगण्यात आले। ब्युरो रिपोर्टर सुवर्णा पाटील, नवस्वराज्य न्यूज संपादक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.